सिंधुदुर्गामध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे। वैभववाडी तालुक्यामध्ये जवळपास 92 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद देखील झालेली आहे। सर्वाधिक पाऊस हा वैभववाडी तालुक्यामध्ये पडताना पाहायला मिळतो। ही सध्या जो उभा आहे करोड घाटामध्ये, आणि करोड घाटामध्ये दरड कोसळलेली आहे आणि वाहतूक पूर्णपणे जी आहे दोन्ही मार्गाची जी सध्या ठप्प झालेली आहे। वाहतूक हटवण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केलं जात आहे, हायवे प्राधिकरणाकडून केलं जात आहे। सध्या हे दरड हटवण्याचं काम जे आहे सध्या सुरू आहे। दोन्ही बाजूने वाहतूक सध्या थांबवण्यात आलेली आहे। टप्प्याटप्प्याने ही वाहतूक जी आहे ती एकेरी मार्गाने सध्या सोडली जाते आहे। आपण जर पाहू शकता की पाठीमागे माझ्यासमोर पाहू शकता की कशा प्रकारे ती वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। वरती देखील काही अंतरावरती देखील वाहतूक देखील थांबवण्यात, हळूहळू जी वाहतूक जी आहे ती खाली घाटामध्ये सोडली जाते। अनेक ठिकाणी घाटामध्ये पडझड देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे। त्यामुळे नूतनीकरणानंतर हा महामार्ग जो आहे, घाट जो आहे तो वाहतुकीला खुला करण्यात आला होता, पण मात्र जे ग्रहण जे लागले पडझडीचं ते अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।